र ना र आता जसं माझ्या घरात काम आहे सकाळच्या रुटीनचं, तसंच सगळ्यांच्याच घरात हीच कामं असतील. सकाळी उठल्याबरोबर अंथरुणांच्या घड्या घालणं, जी काही कपडे पडलेले आहेत त्यांच्या देखील घड्या घालणं, ही सगळी. आता ओवीची आणखी काही अंघोळ झालेली नाही, त्यामुळं तिचं आणि तिच्या मामाचं भांडण चाललेलं आहे काहीतरी. त्याचबरोबर म्हटलं चला आत्ता ना या ड्रेसिंग टेबलची जरा थोडीफार सफाई करून घेऊया, कारण याच्याकडं पण लक्ष जात नाही इकडं इतकं सारं रोज रोज. त्यामुळं आणि काल माझा भाऊ आलेला आहे आणि त्याने येताना घरून हे काही गळ्यातल्याचे सेट आणलेले आहेत, जे की माझ्या बहिणीने दिलेले आहेत तिच्या दुकानातले. म्हणून म्हटलं चला हे आणलेले सेट देखील व्यवस्थित असे ठेवून घेऊयात. म्हणूनच मग हे ड्रेसिंग टेबलमध्ये काही माझे युजेबल असे बॉक्स आहेत, तर त्याच बॉक्समध्ये ठेवून घेते, जेणेकरून ज्यावेळी नंतर आपल्याला लागतील या वस्तू त्यावेळी त्याच्यामधून लगेच काढून घेता येतील. आता त्याचबरोबर ना या ड्रेसिंग टेबलच्या कप्प्यांमध्ये इतक्या सगळ्या वस्तू आहेत ना, जितक्या वस्तू ज्या की मला आठवत पण नाहीत की मी कुठल्या कुठल्या वस्तू घेतलेल्या आहेत. आणि त्याच म्हटलं आज जरा सगळ्या व्यवस्थित ठेवून घेऊयात, जेणेकरून नंतरच्या वेळी आपल्याला यूज करताना ना हे सापडतील लगेच. आणि त्याचबरोबर हे इयरिंगचा बॉक्स, इयरिंग्स तर एवढ्या आहेत ना, जिथं जाईल तिथंच मी इयरिंग्स घेऊन येत असते. अगदी कसे असतील तर मला इयरिंग्स खूप जास्त आवडतात, कानातले खूप जास्त आवडतात. म्हणून हे सगळा ड्रेसिंग टेबल छान असा स्वच्छ करून घेतलेला आहे. एकदम छान क्लीन केल्यानंतर आपल्यालाच आपला एखादा कोपरा किती छान वाटतो की नाही, सेम त्याच पद्धतीनं आज हा ड्रेसिंग टेबल वाटतोय. आणि अगदी स्वच्छ केल्यानंतर सगळ्या प्रोडक्ट आहे त्या जागेवरती मांडल्यानंतर अगदी आपला एखादा कोपरा छान असा दिसतोय आणि तसंच हा ड्रेसिंग टेबल देखील दिसतोय. त्याचबरोबर हे बँगलचं स्टँड आहे, बांगड्यांसाठी मी मागवलं होतं माझ्या आणि पोरींच्या बांगड्यासाठी. कारण बांगड्या एवढ्या आहेत ना, त्यामुळं प्रत्येक वेळी या बांगड्या एकमेकांच्यात मिक्स होतात, फुटतात. त्याच्यासाठीच हे मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. त्याचबरोबर हे छान देखील आहे. त्यामुळं आता पोरगी माझी ओवी इथं आहे आणि तिचं काम असतं की तिला बांगड्या खेळायला घेतल्या ना तिनं की याच्या त्याच्यामध्ये असं मिक्स करून ठेवते. म्हणूनच म्हटलं ते सगळ्या व्यवस्थित करून ठेवूयात आणि एकदम छान असं व्यवस्थित हे जे बँगलचं स्टँड आहे तर ते करून ठेवूयात, जेणेकरून हे पण व्यवस्थित सिस्टमॅटिक असं दिसेल. म्हणून हे देखील व्यवस्थित करून घेतलं. आता घर आहे आमचं रस्त्याच्या कडेला आणि पाठीमागं शेती आहे, त्यामुळे इतकी जास्त धूळ येते. सध्या वारं पण सुटते, त्यामुळे इतकी धूळ जमा होते घरात ना, दिवसातून 4-4 ते 5-5 वेळा हे सगळं झाडून काढावं लागते. आणि आज ना मी मिक्स डाळींचं वरण करणार होते. तसं तर आम्ही गावाला जाणार आहोत, त्यामुळे मी थोडेच पाव किलो डाळ आणली. तूर डाळ आणि मसूर डाळ संपली होती म्हणून तीच घेऊन आली आणि या तिन्ही डाळी एकत्र मिक्स करून एका बरणीमध्ये ठेवते, जेणेकरून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डाळी काढायला नकोत म्हणून. आता मिक्स डाळींचं वरण करणं ना अगदी सोपं आहे बरं का. तेच मी तुम्हाला दाखवते. तिन्ही छान डाळी निवडून घ्यायच्या, स्वच्छ पाण्याने धुवून टोमॅटो आणि मिरची टाकून 2-3 शिट्ट्या देऊन अगदी शिजवून घ्यायची मऊसूद अशी डाळ. आता ह्या डाळीचं वरण करायचं ना, मी काही जास्त तामझाम करत बसत नाही, कारण या डाळीला स्वतःचं अशी टेस्ट आहे. त्यामुळं मी हे अगदी व्यवस्थित करून घेते. आणि त्याचबरोबर हे एक प्रोडक्ट मी मागवलं होतं फ्लिपकार्टवरून, जे की आहे ऑइल डिस्पेन्सर, जो मला वाटतं यूजफुल आहे. आता यूज करायचं कसा, तर याच्यामध्ये हे जे छोटंसं बटन दिसते ना, त्याला पाठीमागं प्रेस केलं की ते ओपन होतं आपल्याला तेल ओतण्यासाठी. आता आपल्याला हवं तेवढं तेल आपण याच्यामध्ये टाकू शकतो, त्यामुळे मला वाटतं यूज आहे. पण स्प्रे करण्यासाठी किती यूज आहे ना, हे ज्यावेळी मी पुढच्या वेळी एखादी वस्तू बनवे ना तेव्हाच समजेल. थोडंसं तेल टाकायचं कढईमध्ये, मोहरी टाकायची, मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मग लसूण टाकून घ्यायचा आणि कढीपत्ता ताजा टाकून घ्यायचा आणि छान असं हलवून घ्यायचं. आता माझी तर जिरं राहिलं होतं टाकायचं, म्हणून मी जिरं देखील टाकून घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. आता हळद थोडीच टाकायची, कारण डाळ शिजवताना पण त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी शिजवलेली डाळ टाकायची. आता आपल्याला हवी तेवढी आपण डाळ टाकू शकतो याच्यामध्ये. मी डाळ टाकून घेतलेली आहे. आता डाळ शिजवल्यानंतर किती छान दिसते बघा. तिन्ही डाळी मिक्स केले तरी आपल्याला ह्या तिन्ही डाळी एकच वाटतं ते, त्यामुळं खूप छान असं मिक्स डाळीचं वरण होतं. आणि सगळ्यात शेवटी हे मग या कुकरच्या भांड्यामध्ये छान असं पाणी घ्यायचं आणि स्वच्छ कुकर करून त्याच्यातलं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आपल्याला हवं तेवढं वरण करून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झालं रेडी आपलं वरण. अगदी झटपट होतं, चवीला पण छान लागतं. सगळ्यात शेवटी फक्त कोथिंबीर टाकायची
छान असं झटपट 10च मिनटात बनणारं आणि तितकंच चविष्ट वरण रेडी होतं बरं का. अगदी तुम्ही सूप म्हणून जरी या वरणाला पिलं ना तरी तितकंच टेस्टी आहे, तितकंच हेल्दी आहे. त्याच्याबरोबर मी इथं भेंडी फ्राय पण बनवलेली होती आणि बटाट्याची भाजी बनवली, भात बनवला आहे, चपात्या बनवल्यात आणि असं जेवण रेडी आहे आजचं. साधं सिंपल. सध्या डाएट प्लॅन सुरू आहे त्यामुळं कमी खाती. सो गुड मॉर्निंग. आता सगळा स्वयंपाक झालेला आहे, माझं जेवण झालेलं आहे, यांच्यासाठी देखील डब्बा भरून ठेवलेला आहे. त्यामुळे सगळी कामं आवरलेत आणि आता म्हटलं तुमच्याबरोबर एखादी गोष्ट शेअर करावी. सकाळीच मी ड्रेसिंग टेबल छान असा स्वच्छ क्लीन केला होता आणि ड्रेसिंग टेबलमध्ये इतक्या सगळ्या वस्तू आहेत ना, तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर एखादी वस्तू देखील शेअर करूया. त्याच्यातली सगळ्यात आवडीची वस्तू ती म्हणजे मलाही आवडते आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील आवडत असेल ते म्हणजे कानातली. इतके सगळे कानातले आहेत ना माझ्याकडं. आणि माझी एक सवय, कुठं जरी गेलं ना, यात्रेत जाऊ, अगदी दुकानात जाऊ, लेडीज शॉपिंगमध्ये जाऊ, तिथं गेल्यानंतर दुसरं काही नाही आणलं तरी चालेल, पण मला ना कानातले आवडतातच. आणि त्यामुळे मी किती अगदी 10 रुपयाचं म्हटलं ना तरी मी कानातले घेते आणि अगदी 100 रुपयाचं म्हटलं ना तरीही कानातले घेते. त्यामुळं ना माझ्याकडे खूप सारे कानातले आहेत आणि आज मी तुम्हाला तेच कानातले शेअर करणार आहे, दाखवणार आहे. तर चला मग. सध्या हा मी बेसिक बॉक्स आणलेला आहे कानातल्याचा, जो मी आत्ता तुमच्याबरोबर तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवातीला नवीन असे कानातले दाखवते. तर ही मी आत्ताच आणलेली आहेत. मागच्या 2 दिवसापूर्वी असंच एका लेडीज शॉपिंगमध्ये गेले होते तेव्हा आणलेले आहेत. आता माझा जो फेस आहे तर तो गोल असल्यामुळं ना मला असे स्क्वेअर किंवा हार्ट शेप किंवा असे ट्रायंग्युलर वगैरेच कानातले छान दिसतात म्हणून मी असे आणते. हे आहे कानातले, काही 15-20 रुपयाचं असेल पण खूप छान आहे. याची क्वालिटी देखील छान आहे, दिसायला पण छान होतं, मस्त आहे. त्यानंतर हे आहे स्टार. सेम त्याच टाईपमधलं आहे पण शेप चेंज आहे. हे बघा स्टारचं कानातलं आहे, एकदम छान, घातल्यानंतर पण छान दिसतं, मस्त असं दिसतं. तेही तेवढंच आहे, 15 रुपयाचं असेल. त्याच्यानंतर हे देखील मी परवाच आणलं होतं. हे ओके, अशा चुका होतात माझ्याकडून कधी कधी. म्हणजे मी ना गोष्ट आवडली ना की चेक नाही करत. हे बघा असं, म्हणजे दुकानदारांनी चक्क मला फसवलेलं आहे. हे जे कानातले आहेत ना तुटले आहेत, अगदी दोन्हीच्या दोन्ही तुटलेले आहेत. मी आणखी उघडलं पण नव्हतं याला. म्हटलं एखादी साडी असेल अशी तर त्याच्यावरती मॅच करता येईल म्हणून याला मी काढलं पण नव्हतं पॅकेटमधून. तरी असं तुटलेलं आहे. आता मी जाणार आहे दुकानदाराकडं. 50 रुपयाचं कानातलं होतं हे. हां, ओवीचा आवाज येते. त्यानंतर हे असं छान असं साडीवरती घालायचं म्हणून हा मी आणला होता पिंक कलर. तसे तर माझ्याकडे खूप जास्त पिंक कलरचे कानातले आहेत बरं का, खूप जास्त आहेत. तुम्हाला मी दाखवते सगळे पिंक कलरचे कानातले आणि एकदम छान सुंदर दिसणारा कलर आहे हा. म्हणजे मी नेहमी घालते हे. त्याच्यानंतर हे असे झुमका टाईपमध्ये, हे बघा असे ऑक्साईड आहे. ही असे ब्लॅक दिसते पण खूप छान दिसतं बरं का हे घातल्यानंतर. 1 पीस वगैरे घातला ना की त्याच्या वेळी हे कानातलं खूप भारी दिसतं. असंच 60 किंवा 70 रुपयाचा हा झुमका असेल. त्यानंतर हे दोन्ही सेम आहेत, म्हणजे टेम्पल असतो की नाही तसंच ऑक्साईडमध्येच आहे हा. छोटे छोटे झुमके असे मला आवडतात रेग्युलर घालायला म्हणून हे आणले होते. हे बघा असा, आणि हा आहे असा. तर हे असे छान दिसतात, पण हे दोन्ही झुमके खूप छान दिसतात. असे टेम्पलमध्ये आहेत बघा. हे बघा असा, हा स्क्वेअरमध्ये आहे, हा जरा रेक्टँगलमध्ये आहे. खूप भारी दिसतो, पण घातल्यानंतर खूप छान दिसतो रेग्युलरसाठी. त्याच्यानंतर या इयरिंग्ज आहेत, म्हणजे या तसा सेटवरच्या इयरिंग्ज आहेत.
सेट आहे माझ्याकडे ते सेम असाच. खूप छान दिसतात या पण इयरिंग्स, मस्त अशा दिसतात. 150 रुपयाला सेट भेटला होता मला हा, तिथून आणलं होतं मी. त्यानंतर पुन्हा हा टेम्पल ज्वेलरीचा, लग्नांमध्ये पैठणीवरती, काठपदर साडीवरती एखादा नेकलेस असेल ना तर त्याच्यावरती असे झुमके छान दिसतात, म्हणून मी हे घेतले होते. फक्त झुमकेच घेतले होते, याच्यावरती सेट नव्हता आला किंवा गळ्यातलं नव्हतं आलं, फक्त हे झुमकेच मला खूप जास्त आवडले होते म्हणून मी हे घेतले होते. तर खूप छान मस्त असे दिसतात बरं का. त्याच्यानंतर पुन्हा आहे पिकॉक टाईपची ज्वेलरी आहे. ही ऑक्साईडमध्येच म्हणजे सिल्वरमध्येच आहे, एकदम छान दिसते. ही अशी खूप आवडते मला आणि दिसते पण मस्त असे दिसतात हे पण कानातले. अगदी जेमतेम 40 रुपयाचे आहेत आणि माझे ना सगळे कानातले 100च्या आतले आहेत, म्हणजे 40 ते 50 ही जी प्राईस आहे ना याच्या दरम्यानचेच आहेत, जास्त पण महागड्यातले नाही आहेत असे. त्यानंतर हे पण मस्त असे कानातले खूप छान दिसतात, साडीवरती घातलं ना तेव्हा खूप सुंदर दिसतात हे कानातले. त्यानंतर हे पण एक मी असंच माझी स्कूलमध्ये काहीतरी फंक्शन होतं आणि तेव्हा माझ्या एका साडीवरती असंच मॅच होतं म्हणून मी हे घेतलं होतं. हे पण छान आहे, असं खूप छान दिसतंय, घातल्यानंतर खूप भारी वाटतं, एकदम मस्त असं. त्याच्यानंतर हे पण हे बघा असे स्क्वेअरमध्ये, जे की खूप भारी वाटतं बरं का, मस्त. कानातले असे असायला पाहिजे जे घातल्यानंतर आपल्याला ना भारी वाटावं, म्हणजे काहीतरी जास्तच काहीतरी घातलंय असं नाही वाटावं. आणि हा एक हे घेतलं होतं मी बेबी पिंक कलरचं असं एक. तर एवढे मोठे कानातले असे मला नाही आवडत बरं का असं काही, पण मी घेतलं असावं म्हणून, जेणेकरून एखादी आपल्याकडं पार्टीवेअर साडी असेल किंवा एखादा ड्रेस असेल छान असा, तर म्हणून मी हे कानातले घेतलं होतं. घातल्यानंतर आपण जर तसा ड्रेस कोड केला ना तर खूप छान दिसतं हे देखील कानातलं. आणि त्याच्यानंतर मग हे असं छोटूसं मी घेतलं होतं, असंच एकदा यात्रेमध्येच घेतलं असावं हे. याच्यावरची ही जी डिझाईन आहे ना ती हँडमेड आहे बरं का, यात्रेमधून नाही घेतलं, असं दुकानामधून आणलं होतं जिथं हँडमेड कानातले वगैरे बनवले जातात. तर हे तिथंच स्वतः त्यांनी बनवतात ते, त्याच दुकानामधून आणले होते मी. याच्याबरोबर आणखी एक आणलं होतं पण ती माझी सिस्टर घेऊन गेली, त्यामुळे तिला दिलं. आणि सगळ्यात शेवटी हे एक भले मोठे झुमके आहेत माझ्याकडे, हे बघा खूप छान असे दिसतात हे झुमके, मस्त असे. किती भारी दिसतात आहे ना, असे खूप सुंदर असे झुमके दिसतात हे, मस्त. आणि असेच खूप सारे कानातले आणखी पण आहेत माझ्याकडं. आणि माझं ना सोन्याच्या कानातल्यामध्ये झुमकाच आहे, पण तो जरा वेगळ्या पद्धतीचा पडतो, तर तो पण मी तुमच्याबरोबर एक दिवशी शेअर करेन. तर असे सगळे इतके सारे कानातले आहेत, आणखी पण खूप सारे कानातले आहेत, पण ते आता मला शोधावे लागतील, कारण कुठले कानातले कुठं पण पडलेले आहेत, त्यामुळे मग ते जरा शोधावे लागतील. नंतर ज्यावेळी मला वेळ भेटेल त्यावेळी मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन. आणि अशीच माझ्याकडे आणखी ज्वेलरी पण आहे, तर एक दिवशी ज्वेलरीचा देखील व्हिडिओ बनवेन. तर आजची माझे इयरिंग्स कसे वाटले तुम्हाला सांगा, त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.